सांगणारा आहे विषय सांगणारा. आता आहे ना, महाभूतान्य अहंकारो बुद्धिरो व्यक्तमेवच इंद्रियानी दशिकांचे पंचेंद्रिय इच्छा. आता इच्छेचं वर्णन आहे. हे पायसे ते दाई विषय काय देई 5 कर्मेंद्रिय आणि 5 किती झालंय. या सर्वाचं ज्ञान आतापर्यंत तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यामध्ये जे घटक आहेत त्याचं दान करून सांगतात. आपल्याला इच्छा होत असते ना, इच्छा द्वेष इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना. तेव्हा इच्छेचं वर्णन करून सांगतात. हरी भूतले आठवे का बोले का न झाकवे ऐशियावरी चेतवे ते काय वृत्ती. भूतले का न आठवे, भूतले म्हणजे आपण मागे जे काही विषय भोगलेले असेल त्या विषय भोगापासून जी इच्छा होत असते त्याला वृत्ती उठत असते, त्याला काय करण्याची इच्छा. भूतले म्हणजे मागील. आपण उदाहरणार्थ एखादा कीर्तनकार असतो वगैरे, कीर्तनाला जात असतो, सन्मान होत असतो, स्वागत होते. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जर आंबे असले तर आले कीर्तनाच्या पूर्वी सत्कार म्हणून काय देतात, आंबे देतात. काय बटाटा वडा काय आलू पोहा काय, त्यालाही आनंद होत असतो. मग पुढे काय होत असे, म्हणजे महाराज पुढच्या वर्षी तुमचं कीर्तन बरं आहे, तारीख घेतलेली असते. मग पुढच्या वर्षी बघा, मग नुसताच बटाटा वडा असतो, आंबे नसते, काय नसते. मग आता त्याला म्हणता येत नाही एकदम. मग तो म्हणत असतो, हो गेल्या वर्षी आम्ही आलो होतो. हा बाबा आला होता तुम्ही. मला काय गोड आंबे होते. आता आंब्याची आठवण कोणामुळे झाली, मागच्या वेळच्यामुळे. कारण मागे त्यांनी काय खाल्ले होते, आंबे खात असते का, रस पित असते, तरी तुम्ही होचून जा. मग आंब्याची आठवण कोणामुळे झाली, भूतले आठवे. मागच्या वेळेला आपण ज्या ज्या विषयाचा भोग घेतलेला असतो बरं का, त्या भोगाच्यामुळे जी वृत्ती उत्पन्न होते तिला म्हणायचं इच्छा. भूतले आठवे का बोले का नाही जागवे. दुसऱ्याच्या इच्छेमुळे बोलण्यामुळे आपल्याला जी वृत्ती उत्पन्न होते. एकाला विचारलं, म्हटलं अरे का रे काय विचारसागर आणणार आहे तो. म्हणलं त्याला काही कारण घडले, काय घडले. मला विकून टाकला की. म्हणलं का बरं विकून टाकला. आमच्या मित्रांनी सांगितलं. म्हटलं हापूसचे आंबे स्वस्त लागले. आता एक इच्छा कोणामुळे उत्पन्न झाली, मित्राच्या बोलण्यामुळे. बोले कानू जागवे असं म्हणणं आहे. मनुष्यावरील चेतवे जे का वृत्ती. मग अशा प्रकारे आणि आपल्या ठिकाणी जी वृत्ती उत्पन्न होते तिला काय म्हणायचं, इच्छा. इंद्रिय विषयाची या भेटी सरशीची काय बोटी काबाची बावटी धरून या. ही केव्हा उत्पन्न होत असते, इंद्रियाने विषय पाहिला म्हणजे तुझ्याविषयी इच्छा उत्पन्न होत असते. एरवी ती नसते. नुसता वास आला तरी सुद्धा इच्छा उत्पन्न. बरं का, बटाटा वडा नाही पाहिला तरी सुद्धा काय होते, मग इंद्रिय अधिक विषय याच्या दोहासाच्या संबंधातून पूर्ण उत्पन्न होते. तत्पूर्वी असते का ती, एखाद्या ध्यानाला बसलेला असतो, ध्यान करून राहिलेलं आहे का, इच्छा आता यावेळेला आणि नुसता बटाट्या वड्याचा वास आला तर मग उत्पन्न होत असते. अजून विषय पाहिलेला
पाहिल्यानंतर तर प्रश्नच नाही बाबा. बरं का, ज्ञानेश्वरी टाकून देतो ना अगोदर. ज्याचे उठले पणे सैंग मना धावणे. मग मनाला ती काय करते, मग चेतना करते बघा. मग मन अनावर होत असतं. एक आम्ही ते पाहिलं दृष्टांत म्हणून, ते नरसिंह सरस्वतीच्या दिवशी ते वाढदिवस होता बघा. त्यावेळेला आम्ही जेवायला गेलो, सगळे श्रीमंत लोक. एक सुशिक्षित माणूस तो मला लागला, म्हणला मला डायबिटीस आहे. तो अलीकडे रोग फार होत असतो. तर म्हणलं इंजेक्शन घेतल्याशिवाय काय खाता येत नाही. मग आता तिथे जेवायला बसलो, शेजारीच बसला सुशिक्षित माणूस. पहिल्याच वर्षी ते श्रीखंड वाढलं, पहिला नमुना झाला. त्याने काय केलं, माझ्या शेजारीच बसून सुद्धा पहिला ताव कोणावर मारला. श्रीखंड होता. आणि पुन्हा ते दुसरा पदार्थच घ्यायचा नाही, काही घ्यायचा तो श्रीखंड घ्यायचा. इकडे सांगतो इंजेक्शन घेतल्याशिवाय काय करता येत नाही, आणि इकडे काय करतो मग तो. मग संयम राखता येत, मन सैराट शिरत असतं. ते दृष्टांत पैठून आणि सांगणार, जे चेनी उठले पणे मना सैंग धावणे. डॉक्टरने सांगितलं आहे गोड खाऊ नका, तरी सुद्धा ताव मारल्याशिवाय. मग ही क्रिया कोणामुळे होत असते, मनामुळे. संयम कोणाचा ठेवावा लागत असतो. एक 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 दृष्टांत त्याच्यामध्ये तुम्ही बघा. जे वृत्तीची आवडी आणि बुद्धी होय, आणि विषयाची आगोडी ते काय इच्छा आहे. म्हणजे एकदा विषय पाहिल्यानंतर बुद्धीचा तंत्र नियम काय होतं, संयम सुटतो बघा. बुद्धी होय वेडेपणा समजते ना, नाही का. एखादा वेडेपणा, बुद्धीचं तंत्र बिघडलं म्हणजे त्याला वेडेपणा म्हणत असतात. तर वेळा म्हणजे निषिद्ध विषयामध्ये तुम्हाला मला घेऊन नेऊन घालते, त्याला काय म्हणायचं, वेडेपणा. एखादा आपण जेवायला बसलेला, बरं का, जेवणातले पदार्थ ताटात पूर्ण वाढले नाही तरी खायला काय करतो. मग एक माणूस म्हणतो, हे वेडेपणा काय करतो, पुंडलिकावर ते होऊ दे. त्याला काय म्हणायचं. अलीकडे तर फार आहे बघा, पदार्थ वाढला की लगेच जसं मीठ वाढलं तरी आपलं असं सगळा शहाणपणा आहे का वेडेपणा. हा लहान पोर काय असतं वेडेपणा करतो त्याची गोष्ट. मग संयम राखण्याकरता मनुष्याला बुद्धीची आवश्यकता असते कशाची. म्हणून त्याच्या बुद्धीवर वेडी आणि विषयाची या गोडी ते गायच्या. विषयाच्या ठिकाणी जी गोडी निर्माण करते तुला त्यात वृत्तीला काय म्हणायचं आहे काय. ज्याची जशी भावना असेल तशा प्रकारे त्या प्रकारे आवड उत्पन्न होत असते. कोणाला काय आवडेल हे प्रत्येकाच्या स्वभावावर काय अवलंबून आहे. इंद्रियाविषयात सांगडे इंद्रिया हमेश न जोडे, ऐसा जो डाव पडे त्याला द्वेष म्हणतात. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती येत क्षेत्रम समस्येन. आमच्याकडून तो ऐकून घे. ऐसा इच्छा सांगडे, आपण काहीतरी इच्छा उत्पन्न होत असते, आपण ती इच्छा करत असतो आणि त्याला प्रतिबंध झाला तर नाही का. इच्छलिया सांगडे
आणि इंद्रिय हीच विषय न जोडे. ते तर एखादा टीका म्हणून नव्हे, एखादा कीर्तनकार म्हणा त्याच्यासोबत कोणीतरी गेलेले असते, त्याची इच्छा असते चाल म्हणण्याची, काय म्हणण्याची. आणि तो मनुष्य काय करतो, भलतेला चाल देतो. याला चाल म्हणण्याची काय आहे, आणि चाल कोणाला दिली, मग काय उत्पन्न होते, शहाणा म्हणतो का झाला. मग कोणती वृत्ती, त्याच्याविषयी द्वेष उत्पन्न होत असतो. कारण वृत्तीला काय केला, प्रतिबंध केला. काय करे, आपलं पान सोडून देते आणि दुसऱ्यालाच लाडू वाढते. त्याला काय म्हणायचं, टीका म्हणून नव्हे, जाऊ दे आपला दृष्टांत म्हणून सांगितला. हे सगळे अनर्थ करणारे विषय असतात. द्वेष माणसाच्या बुद्धीला स्थिर राहू देत. त्याला द्वेष म्हणायचा. आता यावरी सुख म्हणजे एवं देख. एकाने विचारलं होतं, द्वेष आणि क्रोध याच्यात काय फरक आहे. क्रोध समजताना काम आहे, रजोगुण समजतो. मग द्वेष आणि क्रोध याचे, क्रोध घेण्याच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, द्वेष घेतलेलं आहे. द्वेषात आणि क्रोधामध्ये एवढाच फरक आहे. द्वेष जो असतो ना तो कार्यकारी नसतो, मनात उत्पन्न होतो. आणि क्रोध हा काय करत असतो, क्रियेत रूपांतर करतो. एकदा माणसाला राग आला म्हणजे आवरत असतो का, मग त्या रागामध्ये काय करेल काही सांगता येत. एखादा कोयता असतो, कोयता काय करतो, धरून फेकून मारतो. नाही का काठीने मारणं वेगळं आणि कोयत्याने मारणं. काठीने जखम होत असते का, कोयत्याने जमलं तर जमलं, नाही तर राम बोलो भाई. मी तर हे होते ना तुमचे काय म्हणते विकास लोक इंद्रायणीच्या घाटाचा, त्यावेळेस समाध्या काढल्या होत्या. त्याच्यात जोग महाराजाची समाधी, जवळजवळ 200-300 पोरं इथं आले होते. ती समाधी काढू देणार नाही. त्यावेळेस जे पोलीस आला होता, मग तो पोलीस तो म्हणाला म्हणजे बघा, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणतं, शिव्या दिल्या तरी चालेल, तुम्ही याला शिव्या द्या, त्याने तुम्हाला द्यायचे चालू शकेल. म्हटलं त्याच्यात हे एक साधा दगड जरी मारला, काय मारला, म्हटलं गुन्हेगार, म्हणा मी धरून घेऊन जाऊ. बरं का, तो थोडं जरी रक्त निघालं तरी अर्धा गुन्हे माझ्या खुनाचा अधिकारी होतो का. मग ते सूचना देऊन ठेवली, काय करून ठेवली, शिव्या द्या आपण दगड मारू नका. शिव्या द्या म्हणण्यात तात्पर्य आहे का. मग त्याला द्वेष असं म्हणतात. आता यावरी सुख ते येऊन देख, जेणे एकेची असे एक विसरे जीव. इच्छा द्वेष सुखम. आता एक सुखाचं भाग. आता सुखाचं वर्णन करून तुला आम्ही सांगतो की जे सुख प्राप्त झाल्यानंतर माणसाला विसर पडत असतो, त्याचं नाव सुख असं म्हणतात. मनावाचे काय जे आपली ताण आहे, देहस्मृतीची होय मोडी तुझे. मनावाचे काय, तुम्ही पाय आपण कुठेतरी जेवायला गेलो, बरं आहे भूक लागली आहे जोरामध्ये, द्वादशीचा दिवस आहे, जोरात काय, एकादशीला फराळाचा काय नाही आला, द्वादशीच्या दिवशी खवळलेली भूक असते. केव्हा वाढायचा किंवा जास्त ते वेळेपासून. आणि काय होत असते बघा तुमचे
ते केव्हा घास खातो आणि केव्हा काय त्याच्यात पुन्हा एक असते बघा. म्हणजे लोक काय म्हणतात, सांगतात अहो ते कोणीतरी प्रतिष्ठित माणूस येऊन राहिलेला आहे, थांबा थांबा. मग ते माणसं काय होत असतात, थांबावं लागत असते, काय करावं लागते. पण माणसाला जो माणूस येणार आहे त्याचा काय पडलेला असतो, विसर पडलेला असतो. तो थांबत असतो का तो, मग थांबत नसतो तो. मग ती खवळलेली भूक असावी कोणती, म्हणजे पद थांबत नसते. मागावून येणारा वेळ जरी लावत असला त्याचा राग येतो. 11चं जेवण असून 11:15 येतो. जेवायला काय होतं, जे विसर पडते त्याला सुख असं म्हणावं. सात्विका सिद्ध नाही जयाचे निझाले पणे, पांगुळा होईजे प्राणे सात्विका सिद्धने बरीला. जे शोक एकदा झाल्यानंतर पांगुळा होईजे प्राणे, प्राणाचा सुद्धा विचार राहू शकत नाही. नाहीतरी प्राण जाणार आहे, नाहीतरी प्राण जाणार आहे. एखादा डायबिटीसवाला माणूस म्हणतो तुम्ही एवढा मोठा श्रीखंड खाता, 1 किलो श्रीखंड खाल्ला तर अर्धा किलो किती साखर जाते ना पोटात. किती एरवी अर्धा किलो साखर दिली खाणार का तुम्ही, आणि श्रीखंडाच्या बरोबर. मग त्याला विचार मराल की तुम्ही, म्हटलं मरे ना का, श्रीखंड खाऊन मेलं तर काही घडलं. पांगुळा होईजे प्राणे सात्विकाची दुने बरी लाभ. त्याच्या गुणात मनामध्ये असते एक तमगुणी सुख, रजोगुणी सुख आणि कोणता एक सत्वगुणी सुख. तुम्हाला 18व्या अध्यायामध्ये त्याचा विषेंद्रिय संयोगावते तदग्रे मृतोपमम परिणामे. कोणतं सुख आहे ते राजसुख. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. त्यांच्या ते 18व्या अध्यायामध्ये गोड असं वर्णन केलेलं आहे. म्हणावं आलं नाही का आगव्या चित्तवृत्ती हृदयाची एकांती, थापटवणी सुषुप्ती आणि जीवा. आगव्याची इंद्रिय वृत्ती, हृदयाची एकांती. आपल्याला सपाटून भूक लागलेली आहे, जेवायला बसलेलं आहे. गावात घेताबरोबर सर्वाचा काय पडलेला असतं, विसर पडला. त्यावेळेला तो देवभानावरच नसतो. काय 2-4 घास खाल्ल्यानंतर देवभानावर सर्वाचा विसर पडत असते. हृदयाची एकांती, थापटवणी सुषुप्ती आणि जसं त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सर्व वृत्तीचा काय झालेला असतो, लय झालेला असतो. आहे का काही आठवणीच असते का आपल्याला. एखादा मनुष्य हे काम करून वाडा भूक लागली आहे, भूक लागलेली आहे, आणि म्हणून सहज बसला काय लागली झोप. आता त्याला भूक मला लागली याची आठवण येते का. जागा झाला की झालं नाही का, झालं नाही का, जाऊ द्या. नाश्ता झाला का, नाश्ता झाला का, आणि झोप लागली तर, आणि पुन्हा जागा झाला तर मग विसर पडला का नाही. झोपेमध्ये नाश्ताचा काय पडतो तसं या सुखामध्ये विसर पडत असतो. किंबहुना सोय आणि आत्मयाची लाई, ते तजे होय तया नाम. किंबहुना सोय सत्वगणी सुख. कोणतं सुख, त्याच्यामध्ये सुख आहे विषेंद्रिय. यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतम तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादय. आत्मा किम स्वरूप आहे, सुखरूप आहे ना. म्हणजे आत्मसुख ब्रह्मसुख होत असते, त्याला सत्वगडी सुख असं म्हणत असतात. ऐशी अवस्था न जोडता पारता, जे त्याची सर्वता दुःख. अशी अवस्था जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही
तोपर्यंत त्या अवस्थेमध्ये जीवत असते त्याला दुःख म्हणतात. नाही का? एकदा ही अवस्था प्राप्त जर झाली तर मग सुख. अवघ्याची त्रैलोक्य, अवघाची संसार, मग मात्र सुख आहे. तोपर्यंत वास्तविक ते सुख नसतेच. ते विषयापासून होणारं जे सुख असतं ना ते सुख नसतं. पण मनुष्याचा भ्रमामुळे सुख आहे असं समजतो. विषयाचे जे सुख ते साध्यंत जे जात परी काय केले मूर्ख नसे विधान असे, त्याला दुःख असं म्हणायचं. हे दोन्हीच उपाय सुखदुःखाचे. किंबहुना सोय जीवात्म्याची आहे अशी जी अवस्था असते त्याला सुख असं म्हणायचं. आणि अशी अवस्था न जोडताना त्याला दुःख असं म्हणायचं. हे दोन उपाय सुखदुःखाचे आहे. आता कोणता राहिलेला आहे? इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात. संघात आहे, पण त्याला थोडं ज्ञानेश्वर महाराजांनी चेतना अगोदर घेऊन टाकलेली आहे. चेतना म्हणजे जे काही आपलं जड शरीर हलनचलन वगैरे करत असते हे कोणामुळे करते? वास्तविक हे जड स्वरूप आहे ना. जडाच्या ठिकाणी क्रिया आहे का? मग हालचालन कर. एखादा लोखंड असतं, जड स्वरूप असतं ते. ते सुई म्हणा किंवा काही म्हणा, आणि वरून लोह चुंबक दाखवला कोणता, ते खाली सुई असते ना, लोह चुंबक सुईला लागला नाही, नुसता काय केला असा वर खाली कोण आहे सुई, आणि असं सुई लोह चुंबक जर दाखवला ती सुई टुनकन उडी मारते. मग सुई जड आहे का चेतन आहे? मग कोणामुळे हालचाल होते? चेतना म्हणायचा. तोच दृष्टांत. असंगाया साक्षीभूता देही चैतन्याची सत्ता, ते नाम पंडसुद्धा चेतना. परमात्मा हा कसा आहे? असंग स्वरूपाचा आहे. सर्वाचा प्रकाश तुम्हाला पंचदशीमध्ये होऊन गेलं की अंतःकरण, अंतःकरणाच्या वृत्ती वगैरे याचं जो प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? साक्षी. उदासीनत्वे सतीबोधा साक्षी. आपण बाजूलाच राहतो, सर्वांचं प्रकाशन करतो, त्याला साक्षी असं म्हणतात. कुठवन निर्विकार निश्चित कुटस्थ उच्चते, त्याला कुटस्थ म्हणायचं. अतत्वव्यापनोती ती, त्याला आत्मा असं म्हणायचं. मग साक्षीभूता चैतन्याची जे सत्ता, आणि ते नाम पंडसुद्धा अशी जी चैतन्याची सत्ता, तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे, ऐसा तो समर्थ ब्रह्म. वृक्षाचे पान त्याच्या सत्तेने सगळं झालं असताना देही चैतन्याची सत्ता, ते नाम पंडसुद्धा त्याला चेतना असं म्हणतात. तिचं कार्य सांगतात बा. ते नकोनी केशवरी उभी जागी शरीरी, ते जे तेही अवस्थांतरी पालटेना. नकोनी केशवरी ते बागे. केस असतात, जड आहे का? आहे का नाही? मनुष्य म्हटल्यानंतर केस असतात ना. बरं नाही, चेतन म्हणावं तर वाढते. काय होते? बरं बरं, तर त्याला काय करायचं? आपलं असे आहे का रे? नका म्हणा, जड सर्व काढायला गेलं आणि थोडं जर लागलं तर नाही का? न समजलं घरी वाढतंय म्हणून काय म्हणता येत नाही, जड म्हणता येत नाही. आणि कापून टाकले तरी काय होत नाही, दुःख होत नाही म्हणून चेतन म्हणता येत नाही. जड का म्हणता येत नाही? वाढते ना. नका हे केस असते वाढत असतात म्हणून त्यांना जड म्हणता येत नाही. बरं चेतन म्हणावं, कापून टाकले तर काय होत नाही.
एखादं नख असतं काढते वेळी त्याच्यात जड भाग असतो आणि तो जड भागाला कापून काढलं तरी दुःख होत नाही. आणि त्या नखाच्या वर मासे कापून काढलं तर हानू का म्हणलं तुला असंच एका पोराने असं नख काढायला घेतलं बा. म्हटलं काढ बा नख. तर नखावर अंगठ्याचं काय केले जखम तयार केली आणि पुन्हा त्याच्यामध्ये ते ज्ञानोबाराच्या वारीचे दिवस आणि ती जखम सारखा पाऊस असायचा ती कोरडीच पडेल बघा. मग नख कसं आहे कशा करता हे सांगितलं. ज्याच्या सत्तेमुळे ते जड असूनही काय होते नको आणि केसवरी आहे काय. नकोनी म्हणजे अंगठ्याच्या नखापासून तो केसवरी. एखादा माणूस म्हणलं मला काय सांगता तुम्ही मी त्याला बरं का नखापासून शेंडीपर्यंत जाणतो म्हणलं मी त्याला. एखादा माणूस म्हणते म्हटलं त्याच्या बाबतीत मला सांगू नका मी त्याला नखापासून काय जाणतो शेंडीपर्यंत जाणतो. ही अवस्थांतरी पालटेना. 3 अवस्था जागृती स्वप्न आणि ह्या घ्यायच्या का बालपण तरुणपण आणि वृद्धपण घ्यायचं. शरीराच्या 3 अवस्था आहे ना. कोणत्या अवस्थेत बालपण पुढे पुढे या 3ही अवस्थेमध्ये जागे होते ती किंवा या जागृती स्वप्न आणि या 3 अवस्थेमध्ये ती 3ही अवस्थांतरी पालटेना. ती जशीच्या तशीच असते चेतना. मनबुद्धी आगवी दयाची निटवटवी आणि प्रकृती वनमाधवी सदाची. ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये झाडाच्या ठिकाणी आगळीक दिसून येते नाही का. आता पुढे येणार आहे की वसंत ऋतू. चैत्र वैशाख 2 महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो वसंत ऋतू असतो. वसंत वनमाधवी प्रकृती वनमाधवी. झाडाला आणखी अशाही अवस्थेमध्ये कोवळीपणा फुटत असतात. मनबुद्धी आधी आगवे जियेची निटवटवी. वसंत ऋतूमुळे आणखी तो बाग सुंदरसा दिसतो. तसा आहे मन आणि बुद्धी टवटवीत दिसतात. कोणामुळे चेतनेमुळे. नव्हेच का ती चेतना जर निघून गेली त्याच्यामध्ये प्रेत असते ना. एकदा का त्याच्यातून प्राण निघून गेल्यानंतर आहे त्या रूपात जाते का भीती वाटते माणसाला. भीती वाटते बा. माणसं काय का पाहायला सुद्धा काय होत नाही. आणि तोच प्राण असेल तर टवटवीतपणा राहतो. जडा जडांशी राहते सरीसी आणि ते चेतना का तुझं बसती धटके नाही. जड आणि अजड. जिथे जिथे जीवत्व आहे प्राण आहे तिथे त्याला चेतना असं म्हणायचं. आणि जिथे प्राण नाही त्याला काय म्हणायचं जड. मंगेच्या ठिकाणी काय मंगेला काय म्हणायचं चेतनाचं. आणि एवढा मोठा दगड आहे त्याला काय म्हणायचं काय नाही. प्राण कुठे आहे तिथे. जडा जडा अंशी जड वराटले सरीसी सारखे प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे दरबार सगळं आपलं नाही तर काय सगळं शरीरातलं व्यंग उत्पन्न होईल. एक हात वाढतं दुसरा हात कमी राहतं. असं कुठं झालेलं आहे की सर्व शरीर क्रमाने दोन्ही कानं एक कान म्हणला अगोदर वाढतो दुसरा काय वाढतो असं वाटत असते का सारखेपणा असतो. नाही तर म्हणला एक वाढला असा आणि एक काय झाला हे कोणाच्यामुळे ती चेतना आहे म्हणा. चेतनागात तुझं पाशी लटके नाही त्याला चेतना असं म्हणतात. राव परिवार नाही आज्ञाची परचक्रची नाही आणि चंद्राचे येणे पूर्णपणे सिंधू भरते. राव परिवार नाही आणि आज्ञाची परचक्र जाणे
राजाला माहिती आहे का? पण आज्ञाची परिचय. इथे काय आर्मीमध्ये नरेंद्र मोदी येतो का मग? मग तो दिल्लीतून काय करतो? आज्ञा केली तर सर्व काय करतो, त्याच्या आज्ञेप्रमाणे काय करावं लागते. तो का प्रत्येक घटकामध्येच असतो का? मग फक्त तो त्याचा कोणीतरी सैन्याचा मेजर असेल, मुख्य, त्याला आज्ञा करत असतो. मग आज्ञा केल्यानंतर म्हणले नाही काय, आळंदीला म्हणायला लागले ज्ञानोबाची यात्रा आहे, सगळ्या पोलिसांना पाठवून म्हणले बा शिस्तीत काम करा. मग ते त्याच्या आज्ञेमुळे आपापली कामं कशी करतात, शिस्तीत करत असतात. परचक्रची जे नाही, दुसरे काय परचक्रामध्ये मुख्यमंत्री काय दुसरे काही बाण घेऊन येत, शस्त्र घेऊन येत असतो का? त्याच्या आज्ञेने काय होते? आज्ञाची परचक्र आहे. शेवटी आपण म्हणतो काय करे, काय त्यांचा मुख्यमंत्री असेल. मागच्या वेळेला इंदिरा गांधी मुख्यमंत्री होती आणि ते शिकारस्थानमध्ये भानगड झालेली होती. त्यावेळेला म्हटलं इंदिरा गांधी जिंकलं, ती काय तिथे युद्ध करण्याकरता गेली होती का? नाव कोणाचं होतं? परचक्रने नाही का, चंद्राची पूर्णपणे समुद्र भरते. चंद्र कुठं आहे? पौर्णिमेचा आकाशामध्ये. आणि इकडे समुद्राला काय आले? कोणामुळे? चंद्रामुळे. बा चंद्राची पूर्णपणे संदूरती. त्याचं थोडं काहीतरी कथांतर सांगतात. चंद्र हा समुद्राचा काय मुलगा आहे. ज्यावेळेला प्रतिपदा द्वितीया वगैरे आदी करून टिकली असेल ना, त्यावेळेला समुद्राला भरती येत नाही. पौर्णिमेलाच काय येते, त्या दिवशी चंद्रमा पूर्ण झालेला असतो. मुलगा आहे की नाही, 4थी पास झाला, 5वी पास झाला तरी आनंद नाही. आणि मेरिटमध्ये आला म्हणजे मग बापाला काय होतं, पूर्णत्व प्राप्त झालं म्हणजे मग आनंद होत असतो. समजलं आहे का नाही? द्वादशीचा चंद्र कसा आहे? नाही तसं 3 कलेने कमी आहे. किती? मग समुद्राला काय येत नाही. आणि तो पौर्णिमेच्या दिवशी काय होतं काय काय, एखादा क्रिकेटियर आहे आणि त्या क्रिकेटियरला जर विजय प्राप्त झाला तर भारताला काय होतं बघ. कारण चंद्र हा समुद्राचा कोण आहे आणि त्याचा पूर्ण पुत्राच्या विजयी पिता संतोष होतच आहे. मग समुद्राला किती आनंद होतो. मुलगा चांगला निघाला म्हणजे आई वडिलाला काय होतं, आणि चोर निघाला तर तरी आनंद होतो. मूर्खपणा आहे. पण त्या सोहळ्यातली गोष्ट आहे बघा. 2-3 ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये चोरी झाली. चोर काय होईना सापडेना. लोक, गरीब लोक बिचारे, तिथं सोयी नाही. आणि चोरट्याने काय 2-3 ठिकाणी चोरी केली. आणि एक 3ऱ्या चोरीला काय झाला, तो सापडला बघा. मग 2 वेळा चोरी करून सापडला नाही, 3ऱ्या चोरीला सापडला. लोकांनी हाणाला काय केले. त्याची आई होती बघा. हो म्हणलं माझ्या पोराला काय करू नका, मारू नका. म्हणलं बाई फार आनंद आहे, असा पोरगा निर्माण केला. आई वडिलालाही दुःख आणि पोरालाही दुःख. आणि त्याच्या क्रियेमुळे स्वतःलाही आनंद आणि दुसऱ्यालाही आनंद.
तर इथे दृष्टांत देवना सिद्धांत काय केला, एक 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 दृष्टांत. चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरली, दाना ब्रह्मकाची सन्निधान, लाव करी सचेतन, आणि सूर्यसंगे जनचेष्ट वेगा. नाना भ्रामकाचे सन्निधान, लाव करी सचेतन. भ्रामक म्हणजे लोहचुंबक आणि लोह म्हणजे लोखंड. नुसतं पाहिलं की लोखंड हालचाल करत असते. ते गोष्ट बिष्ट सांगून वेळ जायचा तर मग सांगत नाही. तो हिरा असतो का नाही, मग तो हिरा, खरा हिरा जो असतो किती घाण मारा तरी तो फुटत नसतो. असा आयरणीवर ठेवला हिरा, वरून काय मारले तरी तो फुटत, म्हणून त्याला हिरा मारायचा. तो फुटत नाही, उलट त्या आयरणीत घुसतो. कुठे? मग तो आयरणीत हिरा जर काय झाला, तो सापडल्या गेला, पण त्याला काढायचा कसा? आयरणीतला हिरा किती प्रयत्न करता तरी निघत नाही. मग काय करायचं? त्याला लोहचुंबक असतो, आणि तो लोहचुंबक काय दाखवायचा? असं वरून काय करायचं? वरून लोहचुंबक दाखवता बरोबर आयरणीत गुंडलेला जो हिरा असतो तो टुनकन काय मारतो? दृष्टांत. म्हणजे सर्व जे चालत असतं याला कोणती सत्ता आहे? एक ईश्वरी सत्ता काय करायला लागते. मग ती सत्ता काम करत असते. काय काम करते? मुख्यमंत्री येऊन काम करते, लोक काय असतो का त्याची सत्ता काम करते. एक 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 दृष्टांत. भ्रामकाचे सन्निधान, लो करी सचेतन, आणि सूर्यसंगे जनचेष्ट वेगा. एकदा सूर्योदय झाला म्हणजे लोकांच्या क्रियेला आणखी उदाहरण येत असतं. म्हणून सूर्याच्यामुळे सर्व लोकचेष्टा समजतात. जैसा सवित मात्र का रात्रीच्या प्रकारे सर्व व्यवहार काय होत असतात? बंद असतात. आता वीज असल्यामुळे रात्री काय चालते? कारण सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे विजेचा प्रकाश काय करतो? त्याचा शोध लावला ना, विजेचा शोध लावला ना. घर्षणापासून काय उत्पन्न होत असते? तिसरा दृष्टांत. मुखमेळे वेन पिल्याचे पोषण, आणि करी निरीक्षण कृमे जेवी. मुखमेळे वेन पिल्याचे, कासवीला दुग्धपादक अवयव नसतात, मग पिलं कशी जगतात? काही ईश्वरी लिहिला असेल कोणाच माहिती. त्या कासवीने पिलाकडे पाहिलं की काय होते? दूध पिण्याचं काय नाही, कारण दुग्धोत्पादक अवयव नसतात. नुसत्या पाण्याने ते पुरं पुष्ट होत असतात. त्याप्रमाणे पार्था तयापरी आत्मसंगती शरीरी, आणि सजीवत्वाचा करी उपयोग जडा. त्याप्रमाणे अजून ही आत्मसंगती म्हणजे चेतना, आत्म्याची चेतना स्थिती. शरीर जीवित्वाचा करी, वास्तविक शरीर चेतन नसून काय जड स्वरूप आहे नाही. याच्यामध्ये जे हालचाल होत असताना ती प्राणामुळे होत असते. एकदा प्राण निघून गेल्यानंतर शरीराकडून कोणताही व्यवहार होऊ शकत. कान जसेचे आहे, डोळा जसेचे आहे. एखाद्याचा माणसाचा प्राण डोळ्यातून गेलेला असतो. कशातून? मग सब दिसतो. मग ते लोक काय करतात? त्याचे पापण्या बिपण्या आपल्या अशा करतात. मग आता प्रेताचे असे डोळे आहे, पण पाण्याची क्रिया होते का होत नाही? प्राण कुठे आहे? मग सर्व क्रिया कोणाकडून होते? सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? प्राण आहे. बाकीचे किरकोळ आहे सगळे. एक 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 व्यंजना. जीवित्वाचा करी मग ते चेतना म्हणे बाई. आता धृती विवंजना. आता धृती आहे. ऐका तुमचे महाभूतान्य अहंकार निरवेद
इंद्रियानी दशिकंच पंचेंद्रियाची इच्छा द्वेष सुखम दुःखम संघ चेतना धरती. ही धरती म्हणजे काय? तेव्हा पंचमहाभूताचं परस्पर वैर आहे बघा. तेव्हा या वैराला विसरून जाऊन काम करत असतात. त्यामुळे त्याला धरती असं धैर्य असं तुमच्या सर्कस असते का नाही, त्या सर्कसीमध्ये वाघाचं आणि शेळीचं कुठं मित्रत्व आहे का? मग काय, वाघ आणि शेळीला पाण्यानंतर संपले गे पुन्हा घरी नेण्याचं काय नाही. पण सर्कसीमध्ये तर हंडर असतं, ती शेळी सिंहाच्या डोक्यात जाऊन नाचते. वैरभाव विसरला ते. असं धृतीचं वर्णन, त्याचा विचार कधी करू. नमस्ते.